हॅलो गाईज. बऱ्याच दिवसानंतर तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बऱ्याच काळानंतर मी तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, ज्याच्यात मी माझे लाईफ अपडेट्स आणि टिप्स फॉर बिगिनर हे सुद्धा दाखवणार आहे. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की बऱ्याच टाइमापासून माझे व्हिडिओज का नाही येत, माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे. तर या अख्ख्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईफ अपडेट म्हणजे माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे ते सांगणार आहे. आणि सोबतच मी Q&A केलेला इंस्टावर, त्याच्यामध्ये मला एकाने प्रश्न विचारलेला की टिप्स फॉर बिगिनर. सो मी त्या टिप्स सुद्धा, बेसिक टिप्स ज्या गरजेच्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सध्या वाजलेले आहेत पावण वाजलेले आहे, म्हणजे पावणे 1 वाजलेले आहेत आणि आता ऑलमोस्ट जेवणाची वेळ झालेली आहे. सध्या मी इथे पनीर ठेवलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. इथे पनीर ठेवून दिलेलं आहे. हे पनीर आता मी बनवतो आणि ते बनवता बनवता मी तुम्हाला काही अपडेट्स सांगेन आणि त्याच्यानंतर जेवल्यानंतर मी तुम्हाला काही टिप्स देईन. पण त्याच्याही अगोदर एक छोटासा अपडेट देतोय. माझ्या हातात तुम्ही बघू शकता की एक गोष्ट आहे जी या कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये खूप इम्पॉर्टंट मानली जाते. तर आता रिसेंटली मार्चमध्ये माझा बर्थडे झाला, तेव्हा ही पॅरेंट्सनी मला गिफ्ट केले. सो थँक टू दॅम. आणि 2 आहेत, एक मी घातलेला आहे इथे, ज्याच्यातून तुम्हाला आता आवाज येतोय, आणि हा दुसरा आहे. सो एवढंच, हा छोटासा एक अपडेट होता, ज्याने आपलं कंटेंट थोडंफार इम्प्रूव्ह होईल. नक्कीच. ओके, तर मी आता इथे पनीर काढलेलं आहे आणि या पनीरची मी काही स्पेशल भाजी वगैरे काही बनवणार नाहीये. सिंपल आहे. या पॅनमध्ये मी नुसतं थोडेफार ऑइल सोबत थोडंसं भाजून घेणार आहे, फक्त कुक करून घेणार आहे. आणि इथे डाळ आहे, भात आहे. सो मी तेवढ्यातच जेवणार आहे. प्रोटीन गोल कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर ह्याचं आता मी, हे टोटल 195 ग्रॅम आहे, त्याचं मी 100 ग्रॅम घेणार आहे. तो मी ते कट करून घेतो, 100 ग्रॅम. सो सध्या माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला मी आत्ता बनवता बनवता सांगणार आहे. सो माझे बरेच टायमापासून कुठलाच ब्लॉग येत नाहीये, जसं की हा आता ऑलमोस्ट 3 महिन्यांनी येईल हा ब्लॉग. 3 महिन्यानंतर हा ब्लॉग येतोय. तर ह्याच्या पाठचं रिझन असं आहे की मी सध्या जिमला जात नाहीये. जिमला जात नाहीये कारण अं, मी जातोय मलखांब करायला. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मल्लखांब हा प्रकार, हा पण एक स्पोर्ट्सचा प्रकार आहे, जो तुम्हाला माहित आहे असेल असं मी अज्युम करतो, आणि नसेलच माहिती. सो गुगलवर किंवा इवन युट्यूबवर चेक करा की काय असतं ते. तर मी सध्या ते प्रॅक्टिस करतोय, म्हणजे फेब पासून, नाही, मिड जानेवारी पासून मी ती प्रॅक्टिस चालू केलेली आहे. आणि त्यामुळे मला जिमला जाता येत नाही. आणि जिमला जाता येत नाहीये, त्या कारणाने कुठलेही ब्लॉग येत नाहीत. आणि हा, जिम सोडल्यापासून खूप सारा मसल लॉस ऑब्विसली झालेला आहे माझा, खूप सारा झालेला आहे. आणि तो मसल लॉस एवढा झालेला आहे की मी तो दाखवण्यात इंटरेस्टेड नाहीये, म्हणून सोडून द्या. पण टॉकिंग अबाउट समथिंग एल्स, माझी आता 11th स्टँडर्डची एक्झाम कालच संपली. म्हणजे फायनल एक्झामच होती ती. आता फक्त प्रॅक्टिकल उरलेत, त्यानंतर ऑफिशियली 12th चालू होणार. पण असं नाही की मी जिम सोडले म्हणजे टोटली एक्सरसाइजिंग हे सोडून दिलंय, असं नाहीये. मी करतोय. मलखांब हे टोटली एक स्पोर्ट्स आहे, जे फ्लेक्झिबिलिटीवर बेस्ड आहे, आणि ज्याच्या कारणाने माझे हे जे मसल्स आहेत ते पूर्ण सॉफ्ट झालेले आहेत. जे हार्डनेस असते, एक आपण जिमला जातो, एक्सरसाइजेस करतो, त्याच्याने जी हार्डनेस येते ती पूर्ण निघून गेलेली आहे. तर तेल तापलेलं आहे, ह्याच्यावर मी भाजून घेतोय. वाफा निघतात ऑलमोस्ट. हे जोपर्यंत तापतंय, आय मीन कुक होतंय, तोपर्यंत मी तुम्हाला पहिली टीप देतो, जी की याच्या रिलेटेडच आहे, डाएट. आता ॲज अ बिगिनर्स सर्वांना वाटतं की आपण सुद्धा, जी नवीन नवीन सुरुवात करतात त्यांना वाटतं की आपल्याला जिम सुरू करण्यासाठी सप्लिमेंट्स, वे प्रोटीन, क्रिएटिन सर्व लागतं. त्याच्याशिवाय आपण जिम किंवा ही फिटनेस जर्नी चालू नाही करू शकत. तर असं काहीच नाहीये. मी तर इव्हन बोलतो की ॲट जस्ट तुम्ही जर तुमची जर्नी चालू करत असाल तर डाएटवर एवढा फोकस करू नका, कारण का डाएट तुम्हाला अजून समजण्यासाठी किंवा त्याच्या डिटेल्ससाठी तुम्हाला पहिले तुमच्या बॉडीला समजायला लागेल. आणि जर तुम्हाला बॉडीला समजायचं असेल तर पहिले तुमच्या बॉडीवर एक्सपेरिमेंट, जसं की कुठला वर्कआउट तुमच्यासाठी सूट होतो किंवा काय, हे सर्व तुम्ही पहिले जाणून घ्या.
पण मेन ॲज अ बिगिनर जी गोष्ट असते की तुम्ही कन्सिस्टन्सी ही राखा. म्हणजे सर्व तुम्हाला तेच सांगतील की कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट, बट ॲक्च्युली ते करेक्ट आहे की कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला काही गोल नाही भेटणार, म्हणजे काही अचिव्हमेंट होणार नाही तुमच्याकडून असं कन्सिस्टन्सी शिवाय. जर डाएटचं बोलायला झालं तर बेसिक जसं की आता मी ते हे बनवतोय पनीर, अशा बेसिक गोष्टी सोयाबीन, त्याच्यानंतर पीनट्स झालं किंवा इतर गोष्टी सुद्धा कन्झ्युम करा. नुसतं प्रोटीन प्रोटीन करत नका बसू. फायबर्स पण इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. मॅक्रोन्युट्रिएंट्स सर्व इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही त्याच्यात पडू नका. बेसिक पालेभाज्या खा, हिरव्या भाज्या ज्या बोलतो आपण त्या खा. त्यानंतर प्रोटीन तर इम्पॉर्टंट आहेच, ते सुद्धा खा. कार्ब्स थोडे कमी करण्याचा प्रयत्न करा, ज्याने तुमचं फॅट जास्ती वाढणार नाही किंवा तुम्ही जाडे होणार नाही अननेसेसरीली. फॅट म्हणजे राईस, कार्ब्स म्हणजे राईस, रोटी वगैरे हे सर्व गोष्टी तुम्ही कन्झ्युम करू शकता. इवन आता जर मी माझ्या बद्दलच बोलायला गेलो तर मी सुद्धा कुठला डाएट फॉलो नाही करत. कारण का, जी न्यू बिगिनर्स असतात त्यांना असं वाटतं की आपण पहिल्या दिवसापासून, म्हणजे अगदी जिमच्या पहिल्या दिवसापासून आपण सर्व गोष्टी काउंटेडली खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे आपण पोटात जी एक एक गोष्ट जाते ती आपण मोजून खाल्ली पाहिजे, असं बऱ्याच बिगिनर्सना वाटतं. पण नका करू. एकदम इनिशियली जर तुम्हाला जर 2-3 महिनेच करून झाले असतील चालू करून, तर अजिबात नका करू. मी सुद्धा अजून खात नाही एवढं मोजून वगैरे. त्याच्या पाठचं रिझन असं आहे की त्याच्या पाठी खूप गोष्टी अशा दडलेल्या आहेत. बोलायला गेलो तर की तुम्हाला जर तुमचं असं एक प्रॉपर डाएट करायचं असेल ना, आणि जर तुम्ही माझ्या एजमध्ये असाल तर ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. कारण का, तुमच्या घरात तुमचे पॅरेंट्स असतात ज्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागतं. आता जसं माझी आई सुद्धा कन्व्हिन्स होत नाही की मोजून खाण्याबद्दल. मी बऱ्याच वेळा प्रयत्न करतो, तुम्हाला एक पॉइंट लक्षात घ्यायला लागतो. त्यानंतर जर तुम्ही 9 to 5 किंवा कॉलेज क्लास वगैरे हे सर्व गोष्ट करत असाल तर तुम्हाला तुमच्या स्वतःची मील प्रिपेअर करायला तेवढा टाइम नाही भेटत. म्हणून ॲज अ बिगिनर सध्या त्याच्यात पडू नका. थोडेफार रिझल्ट दिसू दे. थोडंफार तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी आली की तुम्ही हे चालू करू शकता एकदम मोजून खाणं. पण तुम्हाला मी एक सजेशन देईन की ॲज अ बिगिनर क्लीन खात जा. म्हणजे क्लीन म्हणजे असं घरचं जेवण, डाळ भात भाजी, पनीर चिकन, अंडी, सोयाबीन वगैरे अशा क्लीन गोष्टी खात जा. बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह जे बिस्किट्स, कुकीज, वेफर्स अजिबात खाऊ नका. मोस्टली अवॉइड करा. कारण का, याचे रिझल्ट जे आहेत ते मी बघितलेले आहेत की हे खाऊन कोविडच्या टायमाला पण मी खूप जाडा झालेलो हे सर्व खाऊन. त्याच्यानंतर मी आता थोडा बारीक झालेलो आहे. तर पण त्याचे खूप रिझल्ट वाईट असतात. पण असं नाही की तुमचं फक्त फॅट इन्क्रीज होईल, तुमचे फक्त बॉडी शेप जाईल त्याच्यामुळे, एवढंच नसतं. ते इंटरनली सुद्धा खूप हार्म करतं की तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम त्याच्यामुळे तेवढं आळशी होऊन जातं की त्याच्यात पनीर किंवा दुधाच्या डेअरी प्रोडक्ट्स हे त्याला डायजेस्ट होत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टमला असं पण कधी कधी होतं किंवा खूप सारे आजार्स पण होतात. मोस्टली आपण हल्ली बघतोय त्याच्यामुळेच. आणि क्लीन खाल्ल्यामुळे आणि सर्व मायक्रोन्युट्रिएंट्स तुम्ही प्रॉपरली खाल्ल्यामुळे तुमचे इंटेस्टाईन आणि तुमची हेल्थ खूप चांगली राहते. तुम्हाला लाईफ लॉंग मध्ये खूप फायदा भेटेल. सो तो पॉइंट सुद्धा एकदा लक्षात घ्या. दुसरी टिप ट्रेनिंग रिलेटेड आहे, जी मोस्टली बिगिनर्स खूप चुकी करतात, मी सुद्धा केलेली. तर ती टिप अशी आहे की ओव्हर ट्रेनिंग. बरेच बिगिनर्सना असं वाटतं की आपण खूप ट्रेन केलं, खूप हार्ड ट्रेन केलं. एका मसल ग्रुपला 10-10 सेट ऑन अ डेली बेसिस किंवा वीकमधून 3 वेळा 10-10 सेट ओव्हर ट्रेन करतात. लिटरली ओव्हर ट्रेन करतात. मी पण केलेलं. मोस्टली बायसेप म्हणजे आर्म्स हा टोटली जो पार्ट आहे, आर्म्स आणि चेस्ट हा सर्वात ओव्हर ट्रेन होणारा पार्ट आहे. तर माझ्यानुसार किंवा स्टडीजनुसार सर्व लोक हेच सांगतात, सर्व इन्फ्लुएन्सर सुद्धा हेच सांगतात की आपला जो मसल ग्रुप आहे जसं बायसेप्स, याच्या दोन सिम्पल मुवमेंट्स आहेत. एक शॉर्टन मुवमेंट्स आणि एक लेंथन मुवमेंट. आता या दोन मुवमेंटचे प्रत्येकी 3-3 सेट म्हणजे टोटल 6 सेट हे आठवड्याला इनफ आहेत. बायसेप छोटा मसल आहे म्हणून 6 सेट. चेस्ट, बॅक किंवा लेग्स
यासारख्या बॉडी पार्ट्सना थोडे जास्ती सेट्स लागतात. 10 ते 12 सेट इज इनफ. तुम्ही मोस्टली ॲज अ बिगिनर फुल बॉडी ट्रेनिंग फर्स्ट वीकमध्ये केली असेल, किंवा जर अजून चालूच नसेल केलं तर चालू करणार असाल तर फर्स्ट वीकमध्ये फुल बॉडी ट्रेनिंग हे फर्स्ट वीक तुम्ही चालू ठेवा. थर्ड पॉईंटकडे वळू. आपण ही जी फिटनेस फील्ड जॉईन करतो तेव्हा आपल्यासाठी एक इनिशियल इन्स्पिरेशन असतं, कुठला तरी इन्फ्लुएन्सर असतो त्याच्याकडे बघून आपण इन्फ्लुएन्स होतो की अरे वा, हां आता मी याच्यासारखी बॉडी बनवणार. आणि पण काही काही लोक आहे ना, ही इन्स्पिरेशन एक रॉंग वेमध्ये घेतात. ती कशी मी सांगतो. आता जसं माझ्यासाठी ही फिटनेस इंडस्ट्री जॉईन करण्यासाठी साकेत गोखले हा एक खूप मोठा इन्स्पिरेशन पॉईंट आहे. मला जेव्हा मी इनिशियली चालू केलेलं तेव्हा मला पण वाटलेलं हां मला साकेत गोखलेसारखी बॉडी बनवायची आहे. आणि साकेत गोखलेसारखी बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात मी बऱ्याच चुकी केल्या. जसं की तो जे करतो तेच मी करायचो, तो जसं ट्रेन करतो तसं मी करायचो. आणि ह्या गोष्टींनी होतं काय माहिती आहे, त्याची बॉडी आणि तुमची बॉडी वेगळी आहे. आपल्याला वाटतं की जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे आता त्यांची बॉडी एवढी मस्त आहे किंवा ते कुठेतरी कम्पीट करतायत, आपल्याला वाटतं की यार या लोकांनी पण अशी लगेचच काही महिन्यांमध्ये ती बॉडी अचीव केली असेल. पण असं नसून त्यांची जवळजवळ 7-8 वर्षाची मेहनत असते. साकेत गोखलेची जवळजवळ आता ऑलमोस्ट 8 इयर्सची जर्नी आहे, जिथे त्यांनी एवढी बॉडी अचीव केली आणि तो अजून सॅटिस्फाईड नाही. मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला 2-3 महिन्यातच रिझल्ट भेटू शकतात. म्हणून आपला थर्ड पॉईंट आहे आणि थर्ड टिप जी तुम्हाला मी देतोय ती आहे पेशन्स. तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायला लागेल. कारण काय, ही अशी फील्ड आहे जिथे तुम्हाला क्विकली कुठलाही रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही बोलाल की आज मी चालू करतोय 2 महिन्यात माझी बॉडी बनेल. इम्पॉसिबल. काही करून इम्पॉसिबल. फक्त जर देव आला तोच फक्त तुम्हाला 2 महिन्यात बॉडी बनवून देऊ शकतो. बाकी ॲज अ ह्युमन इम्पॉसिबल आहे. म्हणून तुम्हाला या फील्डमध्ये जर उतरायचं आहे तर तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल. सो माझ्याकडे अजून एक अनाउन्समेंट आहे जी थोडी इम्पॉर्टंट आहे, की मे मंथपासून मी परत जिम जॉईन करणार आहे. आणि तेव्हा त्या टायमामध्ये मी तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन येतोय. ती सिरीज मी थोड्या दिवसातच रिव्हील करीन. एखाद महिन्यात मी, म्हणजे आता मे मंथसाठी एकच मंथ राहिलेला आहे. सो मी लवकरच तुम्हाला ती अनाऊन्स करीन. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हेल्प हवी असेल तर तुम्ही ती सिरीज जॉईन करून मला फॉलो करा इन्स्टावर सुद्धा, आणि ती यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याच्या थ्रू मी तुम्हाला सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन देत राहीन. तुम्हाला काही डाऊट असतील या व्हिडिओच्या किंवा येणाऱ्या व्हिडिओच्या किंवा इन्स्टावर सुद्धा तुम्ही मला क्वेश्चन करू शकता. मी तुमच्या सर्व क्वेश्चनचा आन्सर देण्याचा ट्राय करीन. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावर जा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मी सांगितलेल्या या 3 टिप्स ॲज अ बिगिनर तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला पेशन्स लागेल, रिझल्ट भेटतील. तर तोपर्यंत गुड बाय. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.